प्रत्येक लाट या किल्ल्याची शत्रू आहे, पण आजवर एकही लाट याला हरवू शकली नाही. काळ बदलला, साम्राज्य बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला सिंधुदुर्ग आजही शिवरायांच्या दूरदृष्टीची साक्ष देतो. चला, आज या अभेद्य जलदुर्गाची भटकंती करूया. सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी 1664 मध्ये कुर्टे बेटावर बांधण्यासाठी घेतला होता आणि 1667 मध्ये त्याचं काम पूर्ण झालं. या बेटावर जाण्यासाठी आपल्याला बोटीचा आधार घ्यावा लागतो. जसा जसा किल्ला जवळ यायला लागतो, आपल्या हृदयाचे ठोके वाढत जातात. किल्ल्याजवळ उतरल्यानंतर आपण किल्ल्याच्या दिशेने चालायला लागतो, पण जवळ जाईपर्यंत आपल्याला किल्ल्याचं प्रवेशद्वार दिसत नाही, कारण ते गोमुखी शैलीत बनवलेलं आहे. ही शैली मुख्यतः शत्रूला चकवा देण्यासाठी बनवलेली होती. दुरून शत्रूला किल्ल्याचं प्रवेशद्वारच दिसत नाही, त्यामुळे त्यांना किल्ला भेदणं खूप कठीण जातं. किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर आपण तटबंदीकडे जात असताना आपल्याला अनेक छोटे छोटे स्टॉल लागतात. हे स्टॉल शिवाजी महाराज यांच्या सेवेत असणाऱ्या 18 कुटुंबियांचे आहेत. ते आजही याच किल्ल्यावर राहतात. समोर आल्यानंतर आपल्याला षटकोनी आकारामध्ये बांधलेल्या ह्या काही विहिरी दिसतात. दूध, दही, साखर विहीर अशी त्यांची नावे आहेत. ह्या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांनी हे बेट किल्ला बांधण्यासाठी निवडले होते. आज पण या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. विचार करा, आपण ज्या तटबंदीवरून चालतोय त्या तटबंदीवर एकेकाळी महाराजांचे मावळे गस्त घालत असत. हा किल्ला 48 एकर क्षेत्रात पसरलेला आहे, तर तटबंदीची लांबी 3 किमी आहे. या किल्ल्यावर 52 बुरुजे आहेत. तटबंदी बांधण्यासाठी शिशाचा वापर करण्यात आलाय, त्यामुळे आजही हा किल्ला भक्कमपणे उभा आहे. हा किल्ला मुख्यतः आरमाराची ताकद वाढवणे आणि जंजीच्या सिद्धीला आव्हान देण्यासाठी बनवला होता. या पायऱ्यावरून उतरून आपण खाली गेलो की खाली एक चोर दरवाजा आहे. या ठिकाणाला सध्या राणीची वेळा देखील म्हणतात, कारण महाराणी येथे आपला निवांत वेळ घालवत असत. हा एक प्रायव्हेट बीच असल्यासारखा होता. ही प्रचंड मोठी तटबंदी दिसते आहे ना, ही साधारणतः 30 फूट उंच आहे. पण आजही ती किती मजबूत आणि अभिमानाने उभी आहे याचं कौतुक वाटतं.
हा जो गोल भुआकार दिसतोय ना, तो क्रेनसाठी होता, ज्यावर तोफा लादून या तटबंदीवर नेल्या जात असत. तटबंदीवर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांसाठी अशा पद्धतीचे टॉयलेट किंवा शौचालय बनवलेले होते. किल्ल्यावर गोड्या पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून महाराजांनी अशा प्रकारची जलसंधारणासाठीची तळी बांधलेली होती. महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे जवळच असलेल्या वस्तू संग्रहालयामध्ये आलो. शिवकालीन इथे अनेक शस्त्र होती, अनेक वस्तू होत्या, जे इतिहास उलगडण्यासाठी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या खूप सुंदर पद्धतीने यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. विशेषतः महाराजांच्या हात व पाय याचे ठसे, महाराजांच्या तलवारी आणि महाराजांची फेटी अशा पद्धतीच्या वस्तू इथे खूप सुंदर पद्धतीने ठेवल्यात. त्या पाहिल्या की अंगावर शहारे येतात. महाराजांनी उभ्या केलेल्या साम्राज्याच्या या पाऊलखुणा पाहून मन प्रेरणेनं ओथंबून वाहतं. आजचं आपलं जगणं खरं तर या महान लोकांची देण आहे. त्यांनी यासाठी किती कष्ट घेतलेत. त्या कष्टाची जाणीव ठेवून आपण समोर प्रगती करत जगायला हवं, नाही का? व्हिडिओच्या शेवटाकडे आल्यानंतर एकच गोष्ट सांगेन. हा किल्ला आपल्या आप्तांना दाखवा. आपला इतिहास जतन करा. तो आपणच करणार आहोत. या व्हिडिओबद्दल आपली काही मते असतील तर ती मला कमेंटद्वारे सांगा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.